नमस्कार, मी भाग्यश्री जाधव. भाग्यश्री होम किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. चमचमीत आणि झणझणीत रेसिपीसाठी भाग्यश्री होम किचनला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग आज आपण साबुदाणा फ्राईज बनवूयात. तर काय करायचं, मी 2-3 बटाटे उकडून घेतलेले आहेत. उकडून घेतल्यानंतर आपला साबुदाणा भिजत ठेवायचा. भिजलेला साबुदाणा त्या आलूवर टाकायचा आणि त्यावर हिरवी मिरची बारीक कट करून टाकायची आणि चवीप्रमाणे मीठ टाकायचं आणि बारीक शेंगदाण्याचं कूट टाकायचं आणि थोडेसे ब्रेड क्रम्स टाकायचे. त्यामुळे कसं एक त्याला बाइंडिंग येते आणि मॅशरने त्याला व्यवस्थित मॅश करून घ्यायचं, जेणेकरून ते एकजीव होईल आणि ते आपले फ्राईज एकदम छान बनतील. तुम्ही बघू शकता मी कसं करत आहे. तर मग काय करायचं, थोडं थोडं बॅटर घ्यायचं हातावर आणि त्याला व्यवस्थित फ्राईजचा आकार देऊन घ्यायचा. तुम्ही बघू शकता मी कसं करत आहे. या प्रकारे तुम्ही बनवून घ्यायचं व्यवस्थित एक एक सगळं मिश्रण. याचप्रमाणे सगळे फ्राईज आपण तयार करून घ्यायचे. आणि एक पॅनमध्ये तेल गरम करत ठेवायचं आणि मीडियम हॉटवर हे फ्राईज तळून घ्यायचे दोन्ही साईडनं व्यवस्थित. खूप क्रिस्पी आणि एकदम छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत व्यवस्थित त्याला तळून घ्यायचे. खूप छान लागतात, एकदम कुरकुरीत आणि वेगळं काहीतरी. नक्कीच आवडेल तुम्हाला. तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसत आहेत. धन्यवाद.